त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांना आपण कर्नळभूषण आणि कर्नळरत्न म्हणून सन्मान करणार आहोत, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर. या पुरस्काराविषयी सांगताना मी एवढंच म्हणेन की आम्ही कर्नळभूषण किंवा कर्नळरत्न हे पुरस्कार सन्मानाने प्रदान करतो. बऱ्याच ठिकाणी पुरस्कार वाटप होत असतात. आज आपण बघतो का अनेक पुरस्कारांची काय कमतरता नाही आहे. आज अनेक पुरस्कार वाटप केले जातात, परंतु जे काही मोजके असे पुरस्कार असतात जे घेणाऱ्याला सुद्धा आपला सन्मान वाटतो, त्यात नक्कीच कर्नळभूषण आणि कर्नळरत्न हा पुरस्कार मानाचा आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचं हे या महोत्सवाचं 17वं वर्ष आहे. मी एवढं सांगेन की 17 वर्षामध्ये जे कर्नळरत्न म्हणून पुरस्कार दिले जातात त्यातला हा फक्त 5व्या रत्न म्हणून पुरस्कार आपण देत आहोत. त्याचं कारण एवढंच आहे की पुरस्काराची जी उंची आहे त्या उंचीप्रमाणे आपल्याला ती व्यक्तीसुद्धा तेवढ्याच तोलामोलाची हवी आहे. म्हणून आम्ही ते सतत रत्न पुरस्कार देताना किंवा भूषण पुरस्कार देताना सुद्धा या गोष्टीचं आम्ही नेहमीच भान ठेवत असतो. कर्नळभूषण पुरस्काराची कमिटी आम्ही गेल्या वर्षीपासून आम्ही या कमिटीमध्ये आलो. गेल्या वर्षी 60 पुरस्कार मान्यवर ज्यांना देता येतील असे 60 जणांचं प्रस्तावित आमच्यासमोर होतं. ह्या वर्षी तब्बल 98 जणांचा प्रस्ताव म्हणजे ज्यांना आम्ही कर्नळभूषण पुरस्कार देऊ शकतो असे 98 जणांचे प्रस्ताव माझ्या समोर होते. त्याच्यातनं शॉर्टलिस्ट करून खूप महत्त्वाचं काम आहे, खूप अवघड काम आहे आमच्या दृष्टिकोनातून होतं. खरं तर बरेचसेच लोक त्यातली फार तोलामोलाची होती, पण शॉर्टलिस्ट करून आम्ही फक्त 10 पुरस्कार आम्ही त्यात निवडले. हे खूप जिकरीचं आणि अवघड काम असतं. जेव्हा एखाद्या ह्या कमिटीवरती जर कोणी आणि काम केलं असेल त्यांना ते खूप निश्चित त्यांना कळेल. या पुरस्काराची उंची फक्त पनवेल तालुक्यात नव्हे, रायगड जिल्ह्यात नव्हे, तर कर्नाळ महोत्सवासोबत कर्नळभूषण पुरस्कार मिळाला की लोकांना तो हवा असतो, कारण त्या पुरस्काराची उंची देखील तेवढीच आज मोठी झालेली आहे. आणि जे मी यावेळेला नक्की सांगणार आहे की पुढच्या वर्षी म्हणजे आम्ही काय करतो, पुरस्कार देण्याच्या 1 महिना अगोदर आम्ही ह्या कामाला सुरुवात करतो. परंतु ह्या वर्षी आम्ही असा निर्णय घेतला आहे की आज कार्यक्रम संपला की त्या उद्यापासून आम्ही कर्नळभूषण आणि कर्नळरत्न आम्ही स्वतः शोधणार आहोत. म्हणजे पूर्ण वर्षभर आम्ही स्वतःहून शोधणार आहोत. ज्यांना पुरस्कार द्यायचा आहे त्यांची भेट घेऊन त्यांनी केलेले सामाजिक कार्य आम्ही स्वतः समजावून घेऊन अशा पद्धतीने पुढच्या वर्षीचे पुरस्कार सुद्धा आम्ही देणार आहोत. ते मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानेन तर त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. आणि आम्हाला सुद्धा तुम्हाला हा पुरस्कार द्यायला खूप आनंद होतो का प्रत्येक क्षेत्रातला एक ही कॅटेगरी आहे तशी आम्ही निवडली का खेळाडू म्हणा किंवा शिक्षण क्षेत्रातलं असेल, वैद्यकीय क्षेत्रातले असेल, पत्रकारिता क्षेत्रातले असेल, असं प्रत्येक क्षेत्रातला एकाला हा पुरस्कार दिला जावा या प्रकारचे आम्ही हा कॅटेगरी निवडून या प्रकारे आम्ही हे पुरस्कार देण्याचं हे केलेलं आहे, प्रयोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे हा सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपल्या उपस्थितीमुळे हा सोहळा नक्कीच दिमागदार झालेला आहे. मी मंदार दोंदे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र सांभाळावे.